बऱ्याच शेतकऱ्यांना चिंता पडली होती की आमची बँकेतील रक्कम व तसेच यादीतील आणि पोर्टलवरील असलेली रक्कम याच्यामध्ये तफावत आढळून येत आहे. त्या संदर्भामध्ये शासन आतापर्यंत तरी कोणती प्रतिक्रिया देत नव्हतं. वेगवेगळ्या स्तरावरून शेतकरी किंवा शेतकरी नेते याच्यावरती आवाज उचलत होते. त्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांनी एक आश्वासन दिलं की ज्या शेतकऱ्यांना यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यांच्या पुढे जितकी रक्कम आहे तितक्यावरती त्यांनी KYC केली तरी काय हरकत नाही. तितकी रक्कम जी आहे ती रक्कम त्यांच्या खात्यात केली जाईल आणि बाकीची शिल्लक जी रक्कम असेल ती स्वतः बँक भरेल आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांना नीलचं पत्र दिलं जाईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो शेतकरी दुसऱ्या कर्जासाठी पात्र असेल. व तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आश्वासित केलं की ज्या शेतकऱ्यांच्या पुढे समजा जर 1,20,000 रुपये 30,000 रुपये रक्कम असेल आणि त्यांच्या जे यादीमध्ये किंवा पोर्टलवरती फक्त 70,000 रुपयेच रक्कम दिसत असेल त्यांनी सुद्धा KYC करून घेणे. कारण की त्यांची KYC केल्यानंतर त्यांची उर्वरित जी रक्कम राहील ती स्वतः बँक भरेल आणि त्यांचं कर्जमाफ 2 लाखाच्या आत यांचं कर्जमाफ केलं जाईल. त्याच्यामुळे सर्वांनी तरी KYC करून घेणे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सुद्धा अधिकृतपणे पत्र लिहून शेतकऱ्यांना आश्वासित केलं की जी यादी आलेली आहे आणि ज्या यादीमध्ये तुमच्या नावापुढे जितकी रक्कम आहे आणि यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी KYC करून घेणे. जेणे की जी रक्कम तुमच्या नावापुढे असेल तरी तुम्हाला वाटत असेल की ही रक्कम आमची कमी किंवा जास्त आहे त्या रकमेकडे न बघता तुम्ही डायरेक्ट KYC करून घेणे. बाकीची उर्वरित रक्कम बँक देईल किंवा तुमची कर्जमाफी ही केली जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव आलेलं नाही त्या यादीमध्ये दुसऱ्या यादीमध्ये त्या शेतकऱ्यांचं नाव हे येईल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये नाही आलं म्हणून त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही असं ग्रामीण बँकेने अधिकृत पत्र लिहून शेतकऱ्यांना सांगितलं. तसेच ह्या बँका सोडून दुसऱ्या कोणत्याही नॅशनल किंवा दुसऱ्या बँकेने अजूनही अशा पद्धतीचं कोणतीही गोष्ट प्रकाशित करून शेतकऱ्यांना सांगितलं नाही की उर्वरित रक्कम ही बँक किंवा उर्वरित रक्कम तुम्ही न भरता तुमची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल. तर स्वतः शासन सांगते म्हणून तुम्ही कर्जमाफीची KYC करू शकता. आणि तुमच्या बँकेला सुद्धा एकदा विचारा, ज्या नॅशनल बँक आहेत त्यांना सुद्धा असं अधिकृतपणे विचारा की तुम्ही KYC केल्याच्या नंतर कर्जमाफी केली जाते. वेगवेगळ्या स्तरावरून अधिकारी असतील किंवा मंत्री असतील हे सांगतायत की तुम्ही KYC करायला घाबरू नका. तुमची 2 लाखाच्या आतची जे काही कर्ज असेल ते हे माफ केलं जाईल.